बच्चू कडूंनी कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरल्यानंतर सरकारने आता 30 जून 2026 आधी कर्जमाफीचं आश्वासन दिलंय। मात्र याच सरकारच्या आश्वासनाविरोधात जरांगे विरुद्ध बच्चू कडू असा सामना पाहायला मिळतोय। तुम्ही 6 महिन्यांनी कर्जमाफीचं आश्वासन देऊन शेतकरी जगणारच नाहीत अशी टीका जरांगेंनी केली आहे। तर आज होणाऱ्या कर्जमाफीच्या तुलनेत 8 होणारी कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी जास्त फायद्याची असेल असा दावा बच्चू कडूंनी केलाय। त्यामुळे कालपर्यंत कर्जमाफीच्या आंदोलनात बच्चू कडूंच्या पाठीशी उभे राहिलेल्या जरांगेंनी आता कडूं विरोधात भूमिका मांडायला सुरुवात केली। सगळ्यांना चतुराई दाखवली आणि चतुराई घेऊन सरकारनं लेट करून भोजा वाळून घेतला। या वर्षीचा कर्जदार त्याच्यात बसणार आहे, तुम्ही लक्षात घ्या। 7 महिने थांबा लागन, पण न येणारा अडचणीत सापडलेला शेतकरी, जो अतिवृष्टीत सापडला शेतकरी आहे, त्याला सुद्धा कर्जमुक्तीचा फायदा होणार आहे। तुमच्या आश्वासनावर जगू शकत नाही शेतकरी, ही प्युअर फसवणूक आहे। ती जून मध्ये मेला ना शेतकरी तोवर। आता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे। तुम्हाला आत्ता गरज आहे तातडीची मदतीची। म्हणजे एखाद्या पेशंटला आत्ता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे। तुम्ही म्हणताय त्याला 6 महिन्यांना नेऊ, ते जगणारच नाहीये। हे ना मोगलाईपेक्षा भयंकर वागायला लागले।